भिवंडी कपिल पाटील यांची मात्र पिछाडी बघायला मिळते। भिवंडी इथे सुरेश म्हात्रे 75,406 मतांनी आघाडीवर आहेत। बाळामामा म्हात्रे यांना लोकप्रिय नाव आहे त्यांचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सुरेश म्हात्रे। अर्थात मोठी बातमी म्हणून याकडे बघावं लागेल, कारण 2 वेळेला कपिल पाटील हे भिवंडीमधनं खासदार आलेले होते। पुन्हा एकदा भाजपनं त्यांना केंद्रीय मंत्री आणि पुन्हा एकदा भाजपनं त्यांना संधी दिलेली होती। त्यांच्यासमोर बाळामामा म्हात्रे आणि त्यासोबतच निलेश सांबरे अशी तिरंगी लढत तिथे इंटरेस्टिंग बघायला मिळाली आणि तिथे कपिल पाटील यांचा पराभव झालेला आहे। आपण थेट जाऊयात, नवनाथ बन भाजपचे प्रवक्ते सध्या आपल्या सोबत आहेत। नवनाथ, खरं तर हा दुसरा विजय आहे मुंबई आणि आसपासच्या पट्ट्यातला जो कुठेतरी भाजपच्या विरोधात गेलेला आहे। एकीकडे कपिल पाटील जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांचा पराभव होतो, दुसरीकडे उज्ज्वल निकम यांच्यासारखा चेहरा भाजप प्रोजेक्ट करते आणि तोही पूनम महाजन यांच्यासारख्या भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या मुलीला डावलून ज्या 2 वेळेला भाजपच्या खासदार होत्या। काय वाटतंय हे 2 निकाल आपल्या समोर आहेत? गुरु, ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये मुस्लिम मतदारांची साथ शिवसेनेला बघायला मिळते, कारण ज्या भागामध्ये काँग्रेसला देखील तशाच पद्धतीनं बघायला मिळते, त्यामुळं तो एक इम्पॅक्ट झालेला दिसतोय, मुंबईचा त्याचा परिणाम दिसतोय। आणि दुसरी गोष्ट मी मगाशी जसा उल्लेख केला की वोटिंग पर्सेंटेज मुंबईमध्ये घटलं होतं, त्यामुळं कदाचित नरेंद्र मोदी जिंकतायच आहेत, 400 पार होणार आहे। त्यामुळे जो भाजपचा किंवा मोदींना मानणारा मतदार आहे तो घराच्या बाहेर पडला नाही का, हा एक संशोधनाचा विषय आहे।